नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी. शिवसेना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाजपच्या संदर्भातील सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये घडामोडी तेज अतिशय वेगवान स्वरूपात घडायला लागल्या असून मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी मात्र आता भाजपची दमछाक करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड बघूया नेमकं काय घडलंय मुंबईमध्ये. उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना मुंबई महानगरपालिका, राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या अगोदर सगळ्यात मोठं यश आलंय. मित्रांनो, आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा युबीटी असं लिहायला विसरू नका. नेमक्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. बघूया सविस्तर बातमी आपल्या महाराष्ट्राविषयी, मुंबईविषयीची. मित्रांनो, सध्या मुंबईचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अतिशय वेगळ्या वळणावरती येऊन पोहोचलंय. या ठिकाणी मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि राज ठाकरेंचा पहिला मुंबईत विजय. कारण की किती लोकांनी ठाकरेंना दिलाय सगळ्यात मोठा आनंदी जल्लोष, ते देखील आपण पाहणार आहोत. तब्बल 1 लाखांच्या तरुणांची फौज ठाकरेंच्या दिमतीला. मुंबईतून ठाकरेंनी बाजू पालटवली. शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टीच्या तोंडातला घास ठाकरेंनी अखेर पळवला. मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात जाताना दिसते. नेमकं काय घडलंय मुंबईत, सविस्तर बातमी पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया. मित्रांनो, देशामध्ये सध्या राजकारणाचा सर्वोच्च क्षण आलाय. तो मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपा सर्वतोपरी पणाला लावू लागली आहे. राज्यातलं मंत्रिमंडळ, केंद्रातलं मंत्रिमंडळ, सगळ्या लोकांना घेऊन मुंबईच्या दिशेनं भाजपा निघाली आहे. कारण एकच, ठाकरे बंधूंना हरवण्यासाठी, ठाकरेंना मुंबईतून हद्दपार करण्यासाठी. मात्र ठाकरेंचे शिवसैनिक तेवढेच इरीला पेटले आहेत. शिवसैनिकांचं म्हणणं आहे, ठाकरेंना मुंबईतून कोणीही हलवू शकत नाही. मराठी माणसांचा श्वास म्हणजे ठाकरे आहेत. मराठी भाषेचा अभिमान म्हणजे ठाकरे आहेत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे ठाकरे आहेत, असं मुंबईतल्या मराठी माणसांनी ठणकावून सांगितलेलं आहे. मुंबईतील कोणत्याही पक्षातील, आता भाजप वगळता इतरत्र कोणत्याही पक्षातून जर आपण विचारलं मुंबईवरती कोणत्या पक्षाची सत्ता यायला पाहिजे, मग तो काँग्रेसचा असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा असो, शिंदे गटाचा असो, उद्धव ठाकरेंचा असो, इतरत्र कोणत्याही पक्षाचा असो, मुंबईमध्ये पाहिजे फक्त ठाकरे. ठाकरेंशिवाय मुंबई इतरत्र कोणाकडेही जाता कामा नये, असं बहुतांश लोकांचं म्हणणं समोर येते. त्या म्हणजे मुंबई महानगरपालिका ही निवडणूक ठाकरेंनी आपल्या सगळ्या खूप मोठ्या हितावरती नव्हे तर मराठी माणसांच्या हितावरती निवडणूक लढवण्याचं ठरवलंय आणि अखेर झालं देखील तसंच. मुंबईच्या या सगळ्या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळताना दिसतंय. राज ठाकरेंना देखील मोठं यश मिळताना दिसतंय. दुसरीकडे शिंदे गटाची भाजपची युती होण्याच्या अगोदरच युती मरते की काय, असा सध्या संशय व्यक्त होतोय. कारण की भाजपा 150च्या वरती जागा मागते, तर एकनाथ शिंदेंना मुंबईमध्ये जे स्वतःची शिवसेना माझी आहे, शिवसेना प्रमुखांची आहे, शिवसेना खरी शिवसेना माझी आहे असे म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना 70 ते 85 जागांपर्यंत भाजपा जागा सोडू शकते. ज्या शिवसेनेच्या गेल्या वेळच्या जागा 84-7, 91 जागा होत्या, तेवढ्या देखील भाजपा आता शिंदेंना जागा द्यायला तयार नाही. 100 जागा देखील द्यायला तयार नाही. मग कोण म्हणतंय शिवसेना आमची आहे, शिवसेना माझी आहे, शिवसेना खरी शिवसेना आमची, परंतु नाहीये. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जी शिवसेना सर्वात जास्त जागा लढते तीच शिवसेना खरी शिवसेना म्हणावी लागेल. आणि तशा प्रकारचा मुंबईतून जो निकाल येतोय तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने. कारण की ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये 140 ते 150 जागा लढवते आहे. हा ठाकरेंसाठी खूप मोठा सेटबॅक म्हणावं लागेल, उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठी हिताची गोष्ट म्हणावं लागेल. मात्र एकनाथ शिंदेंना मात्र इथे जबर धक्का भाजपा देताना दिसते. मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका जिंकली असं सध्या का बोललं जात आहे. मुंबईतील मराठी माणूस, मुंबईतील इतर भाषिक माणसं सगळी आता ठाकरेंच्या पाठीमागे उभी राहिली आहेत. वेगवेगळ्या चॅनल्सनी, वेगवेगळ्या संस्थांनी मुंबईमधून वेगवेगळे सर्वे करण्यास सुरुवात केली असून सर्वे देखील झालेत. मात्र मुंबईवरून विचारलं गेलं होतं, मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कुणाची असावी, ठाकरेंची असावी की भाजपची असावी, असा प्रश्न विचारल्याच्या नंतर जवळजवळ
45 ते 55% लोकांनी, मराठी माणसांनी थेट उद्धव ठाकरेंच्या पारड्यात आपलं मत टाकलंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र असणारे आदित्य आणि अमित ठाकरे यांनी मुंबईच्या निवडणुकीसाठी सगळ्यात मोठा मुंबईच्या प्रचाराचा रोडमॅप तयार केला आहे. मुंबईमध्ये 1,00,000 तरुणांची फौज सध्या शिवसेनेचं काम करणार आहे. शिवसैनिक, मुंबईतला प्रत्येक शिवसैनिक या लाखोंमध्ये आहे. मुंबईचा प्रत्येक पदाधिकारी हा लाखोंमध्ये आहे. मुंबईतील उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची संख्याच लाखोंच्या घरात आहे. कारण की शाखा प्रमुख, गट प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख इथपर्यंत शिवसेनेच्या शाखांचं जाळं मुंबईच्या प्रत्येक शाखांमध्ये विणलं गेलंय. आणि या जाळ्याला भेदणं भाजपला नव्हे, शिंदेना देखील आता मुंबईमध्ये अवघड होत चाललंय. म्हणून ठाकरेंच्या दिमतीला उद्धव ठाकरेंच्या 1,00,000 तरुणांची फौज प्रचारामध्ये असणार असून त्याला साथ मिळते ती राज ठाकरे यांच्या मनसेची. त्यांचे देखील 50,000च्या आसपास महाराष्ट्र सैनिक मुंबईसाठी, आपल्या मराठी माणसांसाठी, मुंबईच्या हितासाठी झटणार आहेत, प्रचारामध्ये उतरणार आहेत. हेच ठाकरेंच्या शिवसेनेचं गमक म्हणावं लागेल. मराठी माणसांनी, मुंबईतल्या मराठी तरुणांनी, मुंबईतल्या मराठी युवकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली असून मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी सगळ्या तरुणांनी आपल्या हातामध्ये निवडणूक घेतली आहे आणि उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला आहे. सत्ता नसताना, कोणत्याही प्रकारची आमिष नसताना, फक्त आणि फक्त मराठी माणसांच्या हितासाठी आणि मुंबईला फक्त ठाकरेच पाहिजे. गेली 30 वर्ष ज्या प्रकारे मुंबईची सत्ता सांभाळली गेली तशाच प्रकारे मुंबईला पुढे घेऊन जायचं असेल तर ठाकरेच हवेत, असा प्रचार सध्या मुंबईतून तरुणांची फौज घराघरापर्यंत जाऊन पोहोचते. शिवसेनेच्या शाखा 12ही महिने, गेल्या 30 वर्षांमध्ये सगळ्या महिने खुले असतात, परंतु मुंबईतील कुणाची एकही शाखा 12 महिने खुली नसते शिवसेनेच्या शाखाशिवाय. म्हणून मुंबईकरांना चांगलंच ठाऊक आहे मुंबईमध्ये सत्ता कुणाच्या हातात द्यायला पाहिजे आणि कुणाच्या हातात नाही द्यायला पाहिजे. कारण की महाराष्ट्र त्यांच्या हातामध्ये असताना महाराष्ट्र लुटून खाल्ला जात आहे. मग मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी देखील खाल्ल्या जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेनेची सत्ता, मुंबईची सत्ता दिली गेली पाहिजे, असा सध्या मुंबईतील मराठी माणसांचा कल समोर येऊ लागलाय. मुंबईतील मराठी माणूस ठाकरेंच्या पारड्यामध्ये आपलं मत अतिशय डोळे झाकून देऊ लागलाय. कारण की त्यांना विश्वास आहे मुंबई ही महाराष्ट्राची राहील, मुंबई ही मराठी माणसांची राहील, मुंबईवरती कायमस्वरूपी राज्य ठाकरेंचं राहायला हवं असं मुंबईतील तरुणांना वाटतंय. त्यामुळेच ही 1,00,000 तरुणांची फौज आता ठाकरेंच्या दिमतीला आल्यानंतर कुणाची हिंमत होणार नाही मराठी माणसांना मुंबईतून बाहेर काढण्याची. तर मित्रांनो, आपणास काय वाटतंय, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ठाकरे बंधू किती फरकानं जिंकतील? आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. मुंबईच्या राजकारणात ठाकरेच पुन्हा एकदा होणार किंग.